हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे जन्माष्टमी आणि मी बनवणार आहे कान्हाची फेवरेट मखाना खीर। तर त्यासाठी इथं मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत। मखानाची खीर बनवण्यासाठी मखाण्यांना आधी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथं मी कढईमध्ये थोडेसे तूप घालते आणि इथं त्यामध्ये ड्रायफ्रूट्स छान भाजून घेणार आहे। ड्रायफ्रूट्सला मी कमी आचेवरती छान लालसर होईपर्यंत भाजून घेते। इथं मी ड्रायफ्रूटमध्ये बदाम आणि काजू घेतले आहेत। त्यानंतर मखाना सुद्धा आपल्याला कमी आचेवरती छान खुरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। या मखाण्यांना मी भाजून थंड करून घेतले आहे। त्यातील 70% मखाण्यांची पावडर बनवून घेते आणि उरलेले 30% मखाने एका बाउलमध्ये काढून घेते। इथे दुधाला मी छान उकळी आणून घेतली आहे। आता त्यामध्ये मखाण्याची पावडर ॲड करते आणि आता आपल्याला याला कंटिन्युअसली स्टर करत राहायचे आहे। 5 ते 10 मिनिटांनंतर मखाण्याची पावडर छान फुलते आणि दूध घट्ट व्हायला सुरुवात होते। आता यामध्ये मी साखर घालते। त्यानंतर यामध्ये मी केसर घालते आहे। पुन्हा हे ढवळत राहायचे आहे, नाहीतर खीर खालच्या साईडने जळायला लागेल। खीर ऑलमोस्ट होत आली आहे। आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ॲड करते। त्यासोबत उरलेले 30% मखाने सुद्धा यामध्ये मी ॲड केले आणि आता या खीरीला सुद्धा 5 ते 10 मिनिट पुन्हा छान उकळून घ्यायची आहे आणि उकळल्यानंतर यामध्ये इलायची पावडर टाकून गॅस बंद करायचा आहे। कान्हाची फेवरेट खीर रेडी आहे। त्यानंतर खिरीसोबत बनवणार आहे मी बटाट्याची भाजी। तर मी अगदी सिंपल बटाट्याची भाजी बनवते आहे। याला आलू भुजिया असं सुद्धा म्हणतात। तर इथं मी तेलामध्ये जिरे घातले, त्यामध्ये बारीक कापलेला लसूण घातला। त्यानंतर यामध्ये बटाट्याच्या लांब लांब कापलेल्या फोडी घातल्या। यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालते आहे। आणि हे सर्व छान मिक्स करून यावरती झाकण ठेवून देते। झाकण ठेवून 5 मिनिट आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि धना पावडर घालायची आहे। खूप सिंपल आणि पटकन बनणारी भाजी आहे ही, आणि आमच्याकडे तर ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते। भाजीनंतर पटापट मी चपात्या करून घेते। आज मला स्वयंपाकाला जास्त वेळ नव्हता, सकाळी उठायला लेट झाले आणि आज जेवणाआधी पूजासुद्धा करायची आहे, त्यामुळे माझ्याकडे वेळ खूप कमी होता। म्हणून मी पटापट खीर बनवली आणि सिंपलशी बटाट्याची भाजी बनवली। पूजेचे बरेचसे सामान मी आदल्या दिवशी रात्रीच काढून ठेवले होते। ब्रासची जी काही भांडी वगैरे आहेत ती सर्व आदल्या दिवशी रात्रीच घासून ठेवली होती, त्यामुळे माझी आजची कामं खूप सोपी झाली आहेत। तर पूजा मांडायच्या आधी इथं मी सर्व जागा क्लीन करून घेतली। त्यानंतर इथं माझ्याकडे काही डेकोरेशनची ही कमळाची फुले होती, ते मला बॅकग्राऊंडला लावायचे होते। सो ते लावण्यासाठी इथं मी मास्किंग टेप यूज करते आहे, ज्यामुळे भिंतीला डाग पडत नाही।
त्यानंतर कानाचा झुला ठेवते आहे। डेकोरेशनसाठी झेप्टोवरून मी काही फुले मागवली होती। येलो आणि ऑरेंज कलरचे रोज आहेत हे। आणि माझ्याकडे ही काही प्लास्टिकची रांगोळी होती, ती इथे मी डेकोरेशनसाठी यूज करते आहे। हे सिंपली आपल्याला ठेवायचे असतात। त्यानंतर फुलांनी छान झुला सजवते। लास्ट टाइमला मी खूप सुंदर जन्माष्टमीचा व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बघितला नसेल तर माझ्या शॉर्ट्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात। माझ्या चॅनलवरचा फर्स्ट व्हिडिओ मी तोच टाकलेला, चॅनलची सुरुवात देवाच्या व्हिडिओने व्हावी म्हणून। तर इथे माझे हस्बंड देवांची आंघोळ करत आहे। कानाची आंघोळ झाल्यानंतर मी कानाला छान कपड्यांनी पुसून घेते आहे। आता कानाला कपडे घालायचे आहेत। त्यानंतर कानाचं मुकुट, कानाला हार, कानाची बासुरी, आणि आता कानाला झुल्यामध्ये ठेवायची आहे। कानाला कुंकू लावते आहे। दिवा आणि अगरबत्ती माझ्या हस्बंडनी आधीच लावलेली होती आणि हा नैवेद्य कानासमोर ठेवायचा आहे। अव्यान लॉक असून सुद्धा डोर ओपन करायला लागला आहे। त्याच्या दिवसभर घरामध्ये काही ना काही खुरापती चालूच असतात। त्यानंतर संध्याकाळी आम्ही घराजवळच्या मंदिरामध्ये गेलो। अव्यांला या मंदिरामध्ये खूप आवडते, त्याला फिरायला छान मोकळी जागा मिळते। हे साईबाबाचं मंदिर आहे आणि या मंदिरातील मूर्ती अगदी बघण्यासारखी आहे। असं वाटते साईबाबा आपल्याकडेच बघत आहे। अगदी रोडवरून सुद्धा जात असलं तरी सुद्धा असं वाटतं की साईबाबा आपल्याला बघत आहे। आणि मला तर साईबाबाच्या मंदिरामध्ये प्रत्येक वेळेस चांगला अनुभव आला आहे। आणि आजच्या दिवसाचा शेवट छान कॉर्नटून झाला। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।